एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ, 1 कप ज्वारीचे पीठ, 1 कप बेसन पीठ, तसेच एक चिरलेला कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या, चिरलेली कोथिंबीर व 1 चम्मच जिरा, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ व 1 चम्मच तेल घालायचे आहे. ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर पाण्याच्या मदतीने ते हळूहळू त्याचा गोळा तयार करायचा आहे. हा गोळा जास्त घट्टही नको आणि जास्त पतलाही नको. ते व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते 5 ते 10 मिनिटे ते बाजूला ठेवायचे. त्यानंतर गॅसवर तावा ठेवायचा, तो चांगला तापवून घ्यायचा आहे. त्यानंतर सुती रुमाल घ्यायचा आहे, तो ओला करून घेऊन तो पोळपाटावर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, तो पाण्याच्या मदतीने त्या रुमालावर व्यवस्थित थापून घ्यायचा आहे. तो चांगल्या प्रकारे थापून घ्यायचा आहे आणि तो चांगला थापला की त्यामध्ये बोटाच्या सहाय्याने गोल गोल छिद्र करायचे आहे. व्यवस्थित 4 ते 5 त्याला छिद्र करून घ्यायचे आहे आणि तावा तापला की त्यावर थोडेसे तेल घालायचे आहे आणि तेल सराट्याच्या मदतीने चौकून पसरवून घ्यायचे आहे आणि नंतर जे थापलेला थालीपीठ आहे ते रुमालाच्या सहाय्याने व्यवस्थित ताव्यावर टाकून घ्यायचे आहे. ते टाकताना व्यवस्थित टाकायचे आहे, जेणेकरून ते फाटल्या गेला नाही पाहिजे. आणि नंतर तो एक साईडनं चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यावर तेल घालायचे आहे आणि नंतर तो उलटून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. त्यावर दोन्ही साईडने तेल लावायचं आणि तो खमंग असा भाजून घ्यायचा आहे. चला तर तयार आहे आपलं थालीपीठ. या मग खायला. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, या मग